नमस्कार, मी तन्मय टिल्लू. रात्रीचे 10 वाजतात आणि आपण पाहताय आज दिनांक हे बातमीपत्र. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर नजर टाकायची. प्रत्येक बातमीचा मागोवा घेत त्याचं सखोल विश्लेषण आपल्याला करायचं आहे पुढच्या एका तासात. मात्र बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव संदर्भातली आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. भारताचं राफेल थेट पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज झालंय. त्याची कवायत गंगा एक्सप्रेस वेवर करण्यात आली आहे. बघूया. राफेलच्या घिरट्या, पाकचा थरकाप. भारताचा युद्ध सराव, पाकिस्तानला धडकी. एअरबेसवर नाही, एक्सप्रेस वेवर लँडिंग. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शाहजहांपुराकडे लागलंय. कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल, मिराज, सुखोई, जगवार ही लढाऊ विमानं रोरावत आहेत. त्यांच्या आवाजानंच पाकिस्तानचा थरकाप उडालाय. ही दृश्य पहा. भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास. भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झालाय आणि भारतानं आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानं बाहेर काढली आहेत. ही युद्धसज्ज विमानं घाबरलेल्या पाकची हवा टाईट करण्यासाठी पुरेशी आहेत. हवाई दलांच्या विमानांच्या घिरट्या थेट गंगा एक्सप्रेसवेवर का सुरू आहेत? पाहुयात काय गंगा एक्सप्रेसवेचं महत्त्व. गंगा एक्सप्रेसवेवर रनवेची निर्मिती करण्यात आली आहे. डे नाईट लँडिंगच्या क्षमतेचा पहिला एक्सप्रेसवे. 36,230 कोटी रुपये खर्चून 594 किलोमीटर एक्सप्रेसवेची निर्मिती झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संतापलेल्या भारतानं आता बदला घेण्याची तयारी केली आहे. एवढंच नाही तर भारताच्या हृदयावर ओरखडा ओढणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी दिया. आता भारताचं नौदल, भूदल आणि हवाई दल पाकिस्तानवर हल्ल्यासाठी सज्ज झालंय. मात्र भारताच्या ताफ्यात कोणती विध्वंसक शस्त्रसज्ज विमानं आहेत? पाहूया. मिराज 2000 अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता, 2300 किलोमीटर प्रति तास वेग, डीप डाईव्हची क्षमता. जगवार फायटर जेट अत्यंत वेगानं उंचावर जाण्याची आणि जमीन आणि आकाशात एकाच वेळी अटॅक करण्याची क्षमता. सुखोई 30 MKI 3000 किलोमीटर प्रति तास वेग, ब्रह्मोस मिसाईल टाकण्याची क्षमता, जमीन आणि हवेत एकाच वेळी मारा करण्याची क्षमता. MI-17 B5 हेलिकॉप्टर सर्च अँड रेस्क्यूसाठी पॉवरफुल, वैद्यकीय मदतीसाठी वापर. MiG-29 कमी वेळेत उंच उड्डाण, रडारला चकवा देणारं विमान. भारताच्या युद्धसज्जतेनं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे युद्धाची ठिणगी पडल्यास बलाढ्य भारताचं राफेल, MiG-29, जगवार, मिराज पाकिस्तानला बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर केवळ सकाळीच नव्हे तर आताच गंगा एक्सप्रेस वेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंगही करण्यात आलंय. राफेल, जगवार, मिराज लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं पाहायला मिळाली. भारतीय सैन्य दलाकडून जोरदार युद्धाभ्यास सुरू आहे. पाकिस्तानची आता काही खैर नाही. कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे. त्यामुळे भारताची राफेलची मारक्षमता आणखीनच वाढेल. ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनानं हलकं, वेगवान आणि तितकंच घातक आहे. ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येईल. त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरणार आहे. वजन आणि वैशिष्ट्य बघा काय आहेत. 1 ते 3 6 मीटर व्यास, 50 सेंटीमीटर लांबी, वेग 4170 किलोमीटर प्रति तास, रेंज 290 किलोमीटर, हवा, जमीन, समुद्र
पाणबुडीवरून डागता येण्याची क्षमता. भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो हे आम्ही म्हणतोय, कारण अमेरिकेनं भारताला तसे स्पष्ट संकेत दिले. अमेरिकेनं काय म्हटलंय आणि भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार आहे पाहूयात. पाकवर कोणत्याही क्षणी हल्ला. हल्ल्याची तारीख ठरली. अमेरिकेनंही दिले हल्ल्याचे संकेत. मे 2011 पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचं निवासस्थान बेचिराग करून अमेरिकेनं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला होता. याच 2 तारखेचा धसका आता पाकिस्ताननं देखील घेतलाय, कारण खुद्द अमेरिकेनंच पाकिस्तानवरील हल्ल्याच्या तारखेचे संकेत दिले. आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही. आम्हाला आशा आहे की पाकिस्तान जर कुठल्याही प्रकारे जबाबदार असेल तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल. इतकंच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी लादेनचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे भारताच्या संभाव्य कारवाईचं समर्थनच केलंय. पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भारत 36 ते 72 तासांच्या आत हल्ला करू शकतो असं म्हटलंय. काय असू शकते भारताची रणनीती पाहूया. सीमा ओलांडून विशेष पथकाच्या मदतीनं सर्वोच्च लक्ष्यांना ठार मारणं. भारताच्या विशेष दलांमध्येही अशी क्षमता आहे. हे ऑपरेशन पाकिस्तानच्या अंतर्गत माहितीशिवायही करता येणार आहे. भारतानंही इस्रायल किंवा अमेरिकेसारखे स्मार्ट ड्रोन हल्ले करावेत, जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल. भारतानं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानातील स्थानिक नेटवर्क किंवा दहशतवाद विरोधी घटकांना सक्रिय करावं. जमिनीवरील लढाईपासून स्वतःला दूर ठेवून अप्रत्यक्ष मार्गानं काम केलं पाहिजे असाही सूर उमटतोय. तसंच आधुनिक ट्रॅकिंग, सोशल मीडिया, कॉल इंटरसेप्टिंगद्वारे दहशतवाद्यांचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करून इस्रायल सारखी कारवाई होऊ शकते. भारतानं आता पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई केली तर जग ती दहशतवादाविरुद्धची कारवाई मानेल. या परिस्थितीत पाकिस्तान जास्त निषेध करू शकणार नाही. त्यामुळे भारत कशा प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करणार आणि तारीखही लादेन हल्ल्याची म्हणजेच 2 मे असणार का याबद्दल उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पहलगाम मधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे देखील मिळाले, असं NIAच्या सूत्रांकडनं समजतंय. NIAच्या अहवालामध्ये पाकविरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIAकडून तयार करण्यात आलाय. दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले, कोणत्या मार्गांचा वापर केला, बेताब व्हॅलीमध्ये कशी शस्त्र लपवली याचा उल्लेखही करण्यात आलाय. NIAच्या अहवालात काय म्हटलं गेलंय चला पाहूया. लष्कर तोयबा आणि ISI पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडलेत. दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती. पाकिस्तानचे नागरिक हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्हाभाईचा उल्लेख. दहशतवादी POK मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते. ISIच्या इशाऱ्यावरूनच लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचलं गेलं. तर इकडे श्रीनगरमध्ये NIA DG सदानंद दातेंच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली आहे. कालपासून सदानंद दाते श्रीनगरमध्ये त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणची पाहणी देखील केली आहे. ख्वाजा आसिफ नंतर आता बिलावल भुट्टोनं सुद्धा स्वतःच्याच देशाचा म्हणजे पाकिस्तानचा बुरखा फाडलाय. बिलावल भुट्टोनं नेमकं काय म्हटलंय पाहूया. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. ऐकलत? हा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावल भुट्टो. पहा किती निर्लज्जपणे पाकिस्ताननं
30 वर्षांपासून दहशतवादाला खत पाणी घातल्याचं आणि दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचं कबूल करतोय. ब्रिटनमधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोनं पाकिस्तानचा काळा दहशतवादी चेहरा उघड केलाय. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. That Pakistan internally, particularly after the assassination of my mother, Shaheed Mohtarma Benazir Bhutto, you've seen Pakistan take serious action, successful action against these groups. I believe today this is not the case. The Pakistani government, the Pakistani agencies are not in league with. They're in fact combating such terrorist elements. बिलावल भुट्टोची आई म्हणजेच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोच्या शरीराच्या दहशतवाद्यांनी चिंधड्या केल्या. त्यानंतरही पाकच्या दहशतवादी नापाक इराद्यांना भुट्टो पाठबळ देत भारताला पोकळ धमक्या देताना दिसतोय. मात्र फक्त भुट्टोच नाही तर त्याआधी पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी 30 वर्षांपासून दहशतवादाची फॅक्टरी चालवत असल्याचं कबूल केलंय. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते खुलेआम दहशतवाद्यांना पोचण्याचं कबूल करतायत. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. आता तरी डबल ढोलकी अमेरिका पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतासोबत उभी राहणार का याची चर्चा रंगली. मात्र काही झालं तरी खुलेआम दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर कठोर निर्बंध आणण्यासाठी आता दबाव वाढायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इकडे मात्र पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केली. भारतानं कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी केलाय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काय धमकी दिली आहे पाहूयात. भारताकडून हल्ला झाल्यास तत्काळ आणि कडक उत्तर देण्यात येईल. पाकिस्तानला शांतता हवी आहे, मात्र सुरक्षा जपण्याकरता देश सज्ज आहे. अमेरिकेनं दोन्ही देशांना संयम राखण्याची विनंती केली आहे. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं युद्धाभ्यासात उपस्थिती. टँकवर चढून भारताविरोधात गरळोकली. दरम्यान अटारी बॉर्डरवर सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांना थांबवून ठेवलं होतं. पाकिस्ताननं आजही गेट न उघडल्यानं पाकिस्तानात जाणारे नागरिक थांबून होते. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आल्यानं शेकडो पाकिस्तानी भारताची सीमा पार करून पलीकडे गेलेत. मात्र गेल्या 2 दिवसापासून आपल्याच नागरिकांसाठी पाकिस्तान्यांनी दरवाजेच उघडलेले नाही. सीमा भागात शेकडो पाकिस्तान्यांचे हाल होत आहेत. अगर तो वो ये कह रही है कि पाकिस्तानी यहाँ नहीं रुक सकते तो हम भेज रहे हैं, वो रुक नहीं रही है, लेकिन वो कह रही है मेरे बच्चे को भेज दो मेरे साथ. बच्चा आपके साथ भेजा अंदर भेजा, प्रूफ रखा है यहाँ पर उसका. बच्चे का पासपोर्ट हमारे पास है, वीजा हमारे पास है. मना कर दिया जाने के लिए कि वो जा नहीं सकता यहाँ से. आप जा सकते हो, और अगर वो उसको हम नहीं भेजेंगे तो कोई ना कोई एक्शन उसके खिलाफ ले लिया जाएगा, मेरी भाभी के खिलाफ. तो इस वजह से, इस डर से भैया ने उनको वहाँ भेज दिया और बच्चे को रोक लिया. बच्चा कैसे रहेगा अपनी माँ के बिना? उस बच्चे की तबीयत खराब है, उसको बुखार हो रहा है कब से. आणि सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. सलग 8व्या दिवशी कुपवाडा उरीमध्ये गोळीबार झालाय. भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय.
चुन कर मारा. मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत करतायत. दिल्लीमध्ये हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता. आता मात्र पुलवामा, पहलगाम, उरीसाठी गृहमंत्री जबाबदार असलेल्या शहांचा राजीनामा घ्या असं आव्हान त्यांनी सरकारला दिलंय. आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और अगर कोई एक कायराना हमला कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा. जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे. चुन मारा ना, आपको किसने रोका है? मारो. सबसे पहले जवाब दो, पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए जिसमें से महाराष्ट्र के वो क्यों मरे, उसका जवाब दीजिए. आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए.